मी एकता अमरावती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाच्या निर्णयाचं आमदार बच्चू कडू यांनी स्वागत केलं। हा निर्णय हिंदुत्वाच्या दिशेने टाकलेलं सकारात्मक पाऊल असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदनही केले। यावेळी नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा पठणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। खरं तर स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो का त्यांनी पुन्हा शिवसेना भाजपच्या विचारावरचं हे पहिलं पाऊल ते टाकत आहे। प्रभू रामचंद्राच्या या महत्त्वाच्या मुद्द्यावर ते खरं तर संघर्षासाठी उतरत आहे, याचा आम्हाला आनंदच आहे। नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या राजकीय वाद आता अमरावतीतही रंगला आहे। खासदार नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा पठणाच्या घोषणेनंतर ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याचे दर्गा आणि मशिदीतील जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नागपूरमधील रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमावर खासदार नवनीत राणा यांनी टीका केली होती। त्यानंतर अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाची घोषणा त्यांनी केली। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अमरावती शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी राणा दाम्पत्याचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांच्यावर निशाणा साधला। हिंदुत्वाचा उपदेश करणारे हेच लोक स्वतः दर्ग्यात जाऊन चादर चढवताना दिसतात, मग खरे हिंदुत्ववादी मंदिरात की दर्ग्यात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आजकाल आपण नेहमी टीव्हीवर म्हणा की आपल्या वृत्तपत्रात म्हणा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावरून प्रश्न विचारले जातात। हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा ठेका जणू यांच्याकडेच आहे असं वाटते। पण प्रश्न हा आहे की हिंदुत्वाचे मोठमोठे भाषण करणारे हेच लोक स्वतः दर्ग्यात जाऊन चादर चढवतात व ते दिसतात, त्यांचे फोटो व्हायरल होतात। खरे हिंदुत्व कुठे आहे, मंदिरात की दर्ग्यात, त्यांना माझा प्रश्न आहे। निवडणूक आल्या की हिंदुत्व आठवते यांना आणि दुसऱ्याच दिवशी दर्ग्याचे फोटो काढले जातात। हा दुपट्टीपणा महाराष्ट्रातील जनता बघत आहे। एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट दरात 13.56% वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। डिझेलच्या वाढलेल्या किमती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट दरात 13.56% वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली वाढ यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे। ही नवीन भाडेवाढ 18 जुलै पासून लागू करण्यात आली असून याआधी लागू झालेली सध्याची बसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे। एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसाठी तसंच प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलंय। वाढत्या खर्चामुळे एसटीच्या दैनंदिन कामकाजावर आर्थिक ताण निर्माण होत असल्यानं सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढ ठरवल्याचंही महामंडळ म्हटलं आहे। राज्यात नव्यानं सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। विदर्भातील अमरावतीसह 6 शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये अध्यापकांची मोठी कमतरता असताना अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अवघ्या एका महिन्यात 72 प्राध्यापकांचे सेवा वर्गीकरण करण्यात आले। त्यामुळे विदर्भातील वैद्यकीय शिक्षणावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। राज्यातील नव्यानं सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदं असल्यानं वैद्यकीय शिक्षणासमोर गंभीर आव्हान निर्माण झालंय। अमरावती, वाशिम, बुलढाणा, हिंगणघाट, भंडारा आणि गडचिरोली येथील शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये अध्यापकांची कमतरता कायम असताना अहिल्यानगर येथील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अवघ्या एका महिन्यात तब्बल 72 प्राध्यापकांचं सेवा वर्गीकरण करण्यात आलं। यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फार्माकोलॉजी विभागात एकही प्राध्यापक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनासह परीक्षा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।
दरम्यान महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेनं सरकारनं तातडीनं रिक्त पदं भरून विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. उगवण क्षमता नसलेल्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 6 बियाणे कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत. अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उगवण क्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विकणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. बूस्टर, इनोव्हेज, रवी सीड्स, पार्थ, श्री सीड्स आणि ग्रीन गोल्ड या 6 कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना कोणतीही माफी मिळणार नाही. संबंधित कंपन्यांना ब्लॉकलिस्ट करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या सर्व प्रशासकीय मंजुऱ्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच जलसंधारण, मृदसंधारण, सामाजिक वनीकरण आणि पाणी साठवणुकीच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देत अनावश्यक सिमेंट रस्त्यांऐवजी जलसंधारण प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरण अधिकच गाजत असून शेतकरी संघटनांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन सादर केलं. बूस्टर कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांवर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन सादर केलं. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आडव यांनी बूस्टर कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांवर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. एक सोयाबीनची बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या अशा प्रकारच्या ऑफर आणि धमक्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून दिल्या जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्याचं अमित आडव यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनची उगवण न झाल्याबाबत 700हून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये बूस्टर कंपनीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बूस्टर कंपनी या कंपनीनं प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून मालाची विक्री केली आणि आज परिस्थिती अशी आहे का मोठ्या प्रमाणामध्ये त्याची उगवण झालेली नाही. आणि आता यांनी नवीन अभियान सुरू केलं. कृषी सहायकांना हाताशी घेऊन बूस्टर कंपनीचे अधिकारी आणि कृषी सहाय्यक प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना तक्रारी मागं घ्यायला लावत आहे. एक बॅग देत आहे आणि तक्रारी मागं घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आमिष दाखवून तक्रारीची संख्या कशी कमी करता येईल हा यांनी आता कार्यक्रम सुरू केलेला आहे. आमची प्रमुख मागणी आहे का आता पेरणीचा पिरियड निघून गेला आणि आता बियाणं देऊन काही फायदा नाही. आमची मागणी आहे का हेक्टरी 1 लाख रुपये एकर हे मदत या शासनानं शेतकऱ्यांना द्यावी. अमरावती गुन्हे शाखेला सोनसाखळी हिसकवण्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठं यश आलंय. नांदगाव पेठ परिसरात ज्येष्ठ महिलेची चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात आलं. अमरावती शहरातील नांदगाव पेठ परिसरात चाकूचा धाक दाखवून एका ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकवल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेनं हाती घेत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 14 ग्राम वजनाची सोन्याची साखळी, गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक मोपेड आणि मोबाईल असा एकूण 2,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या कारवाईत चोरीचा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथं बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर अचानक आग लागल्यानं परिसरात काही काळ खळबळ उडाली. शहराच्या मध्यवर्ती भागातील कुसुम प्लाझा मार्केटमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलानं तातडीनं आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अंजनगाव सुरजी शहरातील कुसुम प्लाझा मार्केटमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अचानक आग लागली. आग लागल्याचं समजताच परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी तातडीनं बाहेर धाव घेतली. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच अंजनगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानं तातडीनं आग विझवण्याचं काम सुरू करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं. प्राथमिक माहितीनुसार आग बँकेच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लागली होती. शॉर्ट सर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अरे भाई भाई आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.